मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचे आमच्यावरील सर्वात मोठे उपकार. नितीन गडकरी. राज्यात सध्या मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वादळ उठलेले असतानाच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही हे मी परमेश्वराचे सगळ्यात मोठे उपकार मानतो. एखादा माणूस हा जातीमुळे नव्हे तर त्याचे कर्तृत्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे. ते शनिवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते. मी ब्राह्मण जातीचा आहे, आमच्यावर परमेश्वराने सगळ्यात जास्त उपकार केले असतील तर ते आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात ब्राह्मणांना फार महत्त्व नाही, पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांचं खूप महत्त्व आहे. मी तिकडे जातो तेव्हा दुबे, त्रिपाठी, मिश्रा या ब्राह्मण समुदायांचं राज्य पॉवरफुल आहे. जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं तिकडे ब्राह्मण समाजाचे महत्त्व आहे. मी त्यांना म्हणालो की मी जातपात मानत नाही. कोणताही माणूस जात, पंथ, धर्म आणि लिंग यापैकी कोणत्याही घटकामुळे मोठा होत नाही, तर तो गुणांमुळे मोठा होतो. समाजात ज्यांची मुलंबाळं चांगली शिकली त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. आपल्याला उद्यमशीलता विकसित केली पाहिजे. तिसरा मुद्दा मी नेहमी गमतीने सांगतो की आमच्यावर परमेश्वराने, मी ब्राह्मण जातीचा, सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही. तर महाराष्ट्रात महत्त्व नाही या बामणाचं, पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये महत्त्व खूप आहे. तर मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळे लठ्ठीबाज आहे, दुबे, त्रिपाठी, मिश्रा, त्याचं राज्य पॉवरफुल आहे. जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्व आहे. तर ते मला सांगतात, तर त्यांना म्हणलं मी जातपात पाळत नाही. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सने मोठा नाही आहे, हा त्याच्या गुणांनी मोठा आहे. आणि म्हणून ही जी गुणवत्ता आहे याचा विकास करण्यामध्ये समाजातले जे सुशिक्षित लोक आहेत, आज रिटायर्ड आहेत, ज्यांचे मुलंबाळं चांगले शिकलेले आहेत, त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीकरता तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे. कारण आज बेरोजगारी ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये पण आता समाजाचं लोक कामं करायला लागली आहेत. म्हणून शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगतीच्या बरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती तेवढीच महत्त्वाची आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, नागपूर.